बोललेला शब्द आणि सोडलेला बाण कधी वापस येत नाही, म्हणून विचार करून बोलावे असं असतं. असो, पण बाईला तर कधीच आराम मिळत नाही. रोजची कामे तर तिला करावीच लागतात. तर पटपट कामे करणे आणि रोजचे जे रुटीन आहे ते करणे हे बाईचं कामच आहे. स्त्री बाहेर नोकरी जरी करत असली तरी तिला घरचे काम आवरून व लेकरांना सांभाळ करून नोकरी करावी लागते. आणि आपण तर काय, नावाला तर घरीच असतो. आणि बाकी लोकांना बोलायला तोंड की घरीच तर असते, खायचं आणि झोपायचं, तुला कामच काय आहे. पण ज्याचं त्यालाच माहीत असतं. पोळ्या करून घेतल्या. मला गोष्टी जरी गोल करता नाही आल्या तरी पोळी छान गोल येते. मात्र कपडे धुवून वाळत टाकले आणि आता वातावरण तर असं आहे की कपडे सुकायचे नावच घेत नाही. संध्याकाळ झाली आणि आता आम्ही चाललो बाहेर फिरायला. तर दर्शीलच्या पप्पाला कॉल केला आणि ते ऑफिसवरून आले. आम्ही त्यांची वाट पाहत बाहेर अंगणात उभे होतो. फिरायला गेल्यावर आज छान देवी बसत होत्या. तर मार्केटमध्ये देवी बसलेली होती. तर दर्शील छान तिथे दर्शनाला गेला आणि स्टेजवर जाऊन मस्त छान हात जोडून उभा राहिला आणि म्हणत होता, मम्मी माझा व्हिडिओ काढ. व्हिडिओ आणि फोटोशूट वगैरे केलं. बाहेर जायचं आणि काही खायचं नाही म्हणजे बाहेर जाणं म्हणजे अधुरंच वाटतं. मग काहीतरी छान चटपट खाऊन बरं वाटतं जरा. आणि तर देवीचं आगमन सुरू आहे. तर सर्व रस्त्यांनी वाजत गाजत देवीला नेणे सुरू होते. घरी आल्यानंतर दर्शीलची कार सवारी केली आणि शेजारच्या मित्रासोबत बसला कारमध्ये आणि त्यांनी बसू दिलं. त्याला शेअर केली गाडी त्याची आणि छान एन्जॉय केला. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.